नमस्कार मित्रांनो. विहाळीमधील अ, विहाळी गावात तनपुरवाडी या क्षेत्रामध्ये महेश माने यांच्या शेतात आलोय आपण. त्यांनी बीन्स लावलेले ह्याच्या अगोदर दोडका होता सर्वप्रथम. परंतु ही जी तरकारी लावायच्या अगोदर भाजीपाला ज्यावेळेस लावायचे ते त्याच्या अगोदरचं कारण काय आहे? किंवा ते ज्यावेळेस त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतलं ते कशासाठी घेतलं होतं? त्या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. अगोदर त्यांना म्हणजे पूर्णपणे विचारू की बीन्स लावायचं मागचं कारण काय किंवा ह्याच्या अगोदर जे तुम्ही दोडका घेतला होता ह्याच्या अगोदरची लागण त्या दोडक्याला किती खर्च आला होता, त्यातनं उत्पन्न किती निघलं तर ही पूर्ण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर बेसोड डोस बद्दल पण बोलणार आहे आपण. आणि ही कुठल्या सध्या जे ह्यांनी बीन्स लावले हे कुठल्या सीझनला चालतंय आणि कुठल्या सीझनला ह्याचे पैसे होऊन जातील. असं नाही की उठलं की चला आता आपल्याला बीन्स लावायचे किंवा दुसरी कुठली तरकारी लावायची, लावलं की झालं. तर मित्रांनो असं न करता आपल्याला हे बघितलं पाहिजे सुरुवातीला की कुठलं किती टायमिंगला कुठलं आपण पीक लावलं पाहिजे किंवा तरकारी कुठल्या टायमिंगला कुठलं लावलं पाहिजे जेणेकरून आपलं चांगल्या प्रकारे पैसे झाले पाहिजेत. तर नमस्कार. म्हणजे हे तुम्हाला बीन्स लावायचे डोक्यात आयडिया कशी आली तुमच्या? काय झालं आम्ही पहिल्यांदा मका करत होतो. बरं. म्हणजे मका केल्यानंतर ना ह्याला रानाला हुमणी लागत होती सारखी, म्हणजे किंवा पाणी कमी पडत होतं. आज झालं म्हणून हुमणीचा प्रकार बी जास्त होता. म्हणून मग जरा आता घरच्यांचा विषय झाला की आपण डाळिंब लावू म्हणलं. म्हणलं ठीक आहे डाळिंब लावू. मग आपण डाळिंबीमध्ये आंतरपीक बी काहीतरी काढलं पाहिजे ना. मग आंतरपीक काढायचं मग म्हणलं आपलं पहिल्यांदा चाललं होतं आमचं हे लावायचं बीन्स, म्हणजे दुसरं काहीतरी लावायचं चाललं होतं. पण पुन्हा आयडिया काय आली बीन्स लावा म्हणलं की ह्या महिन्यात जरा मार्केट चांगलं घालतो. नाही बीन्स जरा म्हणतात बीन्स बद्दल आपण थोड्या क्षण बोलू. अगोदर तुम्ही दोडका लावला होता. दोडका लावला. दोडका एवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती रुपयाचं उत्पन्न निघलं होतं? दोडक्यात काय एवढं नाही झालं फार फार तर आपले एक 50-60 हजार रुपये झाले. मग आपलं हाय असं टीजिंग होतं म्हणलं होतं तेव्हा मग आपलं बीन्स लावा म्हणलं. मग बीन्स हाई टीजिंग उभं होतं ना, ह्या मल्चिंग पेपर तर खाईच होता त्याच्यामुळं. पण एक जण मला म्हणलं असं बेन्सचं चांगलं असं वातावरण चांगलं आहे बाबा, पाणी आहे तुला असं तसं, म्हणून आपण बेन्स बी केलं. म्हणजे उन्हाळ्यात लावलं तर चालतं काय ते? हो उन्हाळ्यात लावलं. पाणी लय फार लय पाणी लागत नाही ह्याला, मापातच पाणी लागते. लय आमच्याकडून एकदा जास्त पाणी म्हणजे पिवळं पडलं. मग पण आम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर काय म्हणले की थोडंसं पाणी कमी करायला, पाण्याचं प्रमाण जास्त होतंय. म्हणून मग आम्ही जरा थोडं लाईटलीच पाणी सोडते, 1-2 दिवसाला पाणी सोडते. रान चांगलं असल्यामुळं काळवट रान आहे जरा थोडंसं, त्यामुळे पाणी लय कमी लागते पाणी शक्यतो. कळी पण चांगली लागले, कळी गळती पण जरा भरपूर आहे का? आता हे कसं आहे टेम्परेचर बी आहे ना, टेम्परेचर बी आहे आणि कळी भरपूर प्रमाण लागलेले आहे. आता टेम्परेचरमुळे कळी बी एवढी तेवढी पाणी कमी जास्त झाल्यामुळे बी गळते ना, टेम्परेचर बी भरपूर तर आहे. हे तरकारी जे तुम्ही लावणार होता बीन्स हा जे सोडून आपण परत बघू, पूर्ण तुम्हाला ते माहिती घेणार आपण व्हिडिओ मध्ये. परंतु ज्यावेळेस तुम्ही हे तरकारीमध्ये उतरणार होता हा. त्याच्या अगोदरचं कारण तुम्ही कोणाकडून पैसे घेतलेले किंवा तुम्ही ज्यावेळेस पैसे लोकांकडून उसने घेतलं ते कशासाठी घेतलं होतं आणि घेतल्यानंतर तुमचं चांगलं झालं, जे तुम्ही घेतलं होतं त्याला पाणी पण चांगल्या प्रकारे लागलं. तर ते अगोदर सांगा ज्यावेळेस लागलं आणि त्याच्या अगोदरचे तुमचे कसं काय झालं होतं ते? आता आमच्याकडे सध्या आमच्याकडे भांडवल नव्हतं. तर आम्ही असंच उसने पासने पाहुण्याकडून इकडून तिकडून असं 10,000 रुपये गोळा करून काही कळाखी असं आम्ही दुसऱ्याकडून आणले, ते आपलं स्वतः भांडवल नव्हतं कसलं. मग हे कळखी आणलं होतं, तार आणली, पण असं म्हणजे जसं पैशाचं बजेट गावून त्या हिशोबाने तार आणल्या, कळक आणले, म्हणजे आधी सामान गोळा करून ठेवतं. मग त्या हिशोबाने आपलं थोडं 10,000 रुपये कर्ज बी झालं ना त्या हिशोबाने आपल्याला. मग ही दोडक्याने 10,000 रुपये, 1,00,000-2,00,000 रुपये जे होतं 50-60 हजार रुपये झालं त्यांनी. मग आता दोडक्याने काय 10,000 रुपये गेले, बेन्स केलं त्याचे 1-2 तोडं झालं त्यांनी 10,000 रुपये गेलं. ज्यावेळेस बीन्स लावलं तुम्ही त्यावेळेस म्हणजे बेस्ट डोस ही दोडक्याची बेड आहे म्हणताय तुम्ही? हा दोडक्याचं बेड. त्यावेळेस तुम्ही कुठल्या प्रकारे म्हणजे खत टाकलं होतं, मटेरियल कुठलं टाकलं आणि होतं आता बेडमध्ये? आमच्याकडे सध्या तर खत भरपूर होत असल्यामुळं खत टाकलं ह्याच्यात. आणि 10-20 आपलं ही जी आपलं 15-15, 10-20 ही बेसळ डोस थोडाफार टाकला, जसं आपल्या परिस्थितीच्या मानाने होईल तसं. आणि ही बीन्स करत करत मित्रांनो फक्त त्यांनी बीन्सचीच लागवड केली नाही तर ह्या बीन्स मध्ये पण मध्यभागी तुम्ही बघू शकता कोथमिरीची पण चांगल्या प्रकारे लागवड केलेली. तर म्हणजे डाळिंब पण आहे ह्याच्यात, कोथमीर पण आहे. ही आयडिया कसं काय तुमच्या डोक्यात आली कोथमिरीची? आता विषय काय झाला, आता ही कोथिंबीरचं म्हणलं 10,000 रुपये होतील. मग आपलं कोथिंबीर डाळिंब लावलं होतं, मग इथं मध्ये इनलाईन ड्रीप टाकली होती. इनलाईन ड्रीप असं पाणी जातं त्यापेक्षा गवत येण्यापेक्षा म्हणलं आपलं कुठं कुठं रोपं दिसते त्याला इनलाईन टाकले होते. हा आपलं मकाची ड्रीप शिल्लक असल्यामुळं इनलाईन ड्रीप टाकली ह्याला.
आणि मग ही ड्रीप शिल्लक राहिलेली 82 बिवटी आली मल्चिंग मध्ये टाकली ना त्यात. आणि गवत येण्यापेक्षा म्हणलं आपलं ही 10-5 रुपये कोथिंबीरचं बी होतं आणि गवत द्यायचं नाही. आता खुरपा जर असं बी लागणार तसं बी लागणार आहे. पहिला तोडा तुमचा ह्याचा बीन्सचा गेला ती किती रुपयाने गेलता 40-45 रुपयाने गेला ना. पहिला तोडा? हा. आणि हे लावलं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तुमचं बी किती गेलं होतं या 2 किलो गेलं बी. एवढ्या ह्याच्या सगळ्या हा. सगळ्या ह्याच्या? हो. किती तोड्याला पहिल्या तोड्याला किती रुपये झालं होतं ते? आता तसं म्हणजे काय- किती रुपयाचं जाऊन द्या हा. म्हणून द्या पहिला तोडा ते काय तुमचं टोटल एकदम हा, शेवट हा. करणार. हम्म. पण पहिल्या तोड्याला माल किती गेला होता एवढ्यामध्ये तुमचा? तरी पहिल्या तोड्याला आपल्याला निघला की 100 किलो माल निघला होता की. पहिल्या तोड्याला? हो. पहिला तोडा म्हणजे कसं असतं मित्रांनो, वाहना ते काय म्हणतात त्याला, ज्याचा माल असल्यावर असतं. परंतु आता जे तुम्ही बघू शकताय भरपूर प्रमाणात सेटिंग पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि फुलकळी पण चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता थोडीफार गळती ती म्हणजे सध्या उन्हाचं उन्हाचं temperature वाढायला टेम्परेचर लागलेलं आहे. त्याच्यामुळं गळ पण भरपूर प्रमाणात आहे आणि सेटिंग पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पण जर बीन्स लावलं, सध्या म्हणजे ही पीक नोव्हेंबरच्या आसपास लावायचं असतं का? हा. नोव्हेंबर किंवा डिसेंबर ह्या महिन्याच्या आसपास लावलं तर चांगल्या प्रकारे पैसे पण होऊन जाते ना. आणि जे काय आपण खर्च केला हे डायरेक्ट फुकटचं जाणार नाही, जेणेकरून खर्च हा. निघून थोडंफार आपल्या हातामध्ये पण भेटते प्रॉफिट राहिलं हा, पाहिजे. राहते. तर ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.